आपल्याला वाटतं 18व्या शतकात एका स्त्रीचं अस्तित्व म्हणजे फक्त चूल आणि मूल, पण आनंदीबाई जोशींनी हे गणितच बदलून टाकले. आनंदी गोपाळ हा चित्रपट फक्त एका पहिल्या महिला डॉक्टरची गोष्ट नाही, तर तो एका अशा जिद्दीचा पुरावा आहे जिथे अस्तित्वाची लढाई स्वतःच्या शरीराशी आणि समाजाच्या मानसिकतेशी होती. लोक म्हणतात की गोपाळरावांनी त्यांना शिकवलं, पण खरी गोष्ट ही आहे की कष्ट हे आनंदीबाईंचे होते. स्वतःचं बाळ उपचारांअभावी गमावल्यानंतर दुसऱ्या कोणाचं बाळ मरू नये ही जी तळमळ त्यांच्यात निर्माण झाली, तिथूनच त्यांच्या अस्तित्वाचा खरा प्रवास सुरू झाला. साता समुद्रापार एकटं राहणं, तिथलं जेवण न आवडल्यामुळे कुपोषण सोसणं आणि क्षयरोगाशी लढत शिक्षण पूर्ण करणं हे कोणा सामान्य माणसाचं काम नाही. अमेरिकेत असताना ख्रिश्चन मिशनऱ्यांनी त्यांना धर्मांतरासाठी खूप दबाव आणला. त्यांना शिक्षणासाठी आर्थिक मदत हवी होती, पण त्यांनी माझा धर्म न बदलता मी डॉक्टर होईल हा शब्द पाळला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्यांच्या पदवीदान समारंभाला स्वतः कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज उपस्थित होते. शेवटी आनंदीबाई जोशी आपल्याला हेच शिकवतात की तुमचं अस्तित्व परिस्थितीवर नाही, तर तुमच्या हेतूवर अवलंबून असतं.